जय महाराष्ट्र मंडळी. आपण आज बनवणार आहोत लहानपणीची गोड आठवण आपली. बघा काय आठवतंय का तुम्हाला हे याच्याकडं बघून? लहानपण आठवलं की नाही आपलं? चिरमुरे घेतलेत मी 2 वाट्या. चिरमुरे थोडेसे हलके भाजून घ्यायचे बरं का, कुरकुरीत करून घ्यायचं. ताटात काढून घेऊया. 2 वाटे चिरमुरेला 1 वाटी गूळ घेऊया. त्याच्यात पाणीही काय घालायचं नाही बरं का. नुसतं 2 चमचे तूप टाकूया आपण, छोटा चमचा असल्यामुळं. मीठ फक्त 2 बोटात बसेल एवढंच मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही. चवीसाठी आपलं हलवत राहायचं. लहानपणी आपण हे करायचो का नाही, असं खायचे का नाही, चिरमुऱ्याचे लाडू. चाचणी बघायची आपली. गोळी तयार झाली ना, पाण्यात टाकून बघितले की आपली चाचणी आली म्हणून समजायचं. चिरमुरे टाकून घेऊया आता त्याच्यात. वेगळं काहीतरी बनवायचं. ताटाला तूप लावून घ्यायचं आणि ताटात वतून घेऊया आपण. हातानं प्रेस करायचं. गरम होते, पोलते बरं काही, गरम गरम चटका बसतो गुळाचा. असं सपळी भांडं कसं असलं ना आपलं, तर त्यांनी करायचं, असं फिरवायचं त्याच्यावरून. खूप छान झालं बरं का. एक 15 ते 20 मिनटं आपण असंच ठेवून टाकायचं गार होईपर्यंत. बघूया आता आपण दुसऱ्या ताटात काढून बघूया. खूप छान झालते बरं का. ही काय कापता येत नाही, काय नाही, ह्याच्या वड्या नाहीत बरं का पडत. आता आपण काय करू, ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ. किती छान झालतं बघा ना. मऊ पण झालतं, असं जास्त काही कडक पण नव्हतं बरं का, आलं असं मऊ झालतं. काय काय वेळेस इतकं कडक असतं ना, ते हे होतंय. आणि छान असे तुकडे करून घेतले. सगळ्यांना आवडले बरं का. आमच्यापर्यंत तर काही राहिलं बी नाही. सगळे मुलांनी आधीच खायला चालू केलं, तर त्यामुळे लगेच संपलं. रेसिपी तुम्हाला आवडली असली लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.